नमस्कार मित्रांनो. मी उदय चव्हाण. मी आपल्या सगळ्यांचं ई-ओ प्रीमियम क्लबमध्ये स्वागत करतो आहे. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर ई-ओ म्हणजे एक्झिबिशन ऑफ अपॉर्च्युनिटीज, जिथे एंटरप्रेन्युअर्स किंवा एंटरप्रेन्युअर्स एकत्र येऊन त्यांच्या बिझनेस आयडियाज शेअर करतात आणि ज्यामुळे सगळ्यांना आपल्याला प्रेरणा मिळते. मित्रांनो, असंच एका उद्योजकांची आज मुलाखत होणार आहे. ठाणे कळवा येथील संतोष पाटणे सर, जे वेद मोटर्सचे सर्वेसर्वा आहेत, त्यांच्याबद्दल आपण जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांचे जे पूर्ण जीवन आहे ते आपण अनुभवण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. 21व्या वर्षापासून त्यांनी सुरुवात केली त्यांच्या कामाला. म्हणजे आधी ड्रायव्हर म्हणू नका किंवा हमाली म्हणू नका, अशा छोट्या-छोट्या कामांपासून त्यांनी त्यांची सुरुवात केली आणि आता गेल्या 3 वर्षापासून ते टू व्हीलर क्षेत्रामध्ये, टू व्हीलर सेल्स अँड सर्व्हिसिंग या क्षेत्रामध्ये ते यशस्वीरित्या त्यांचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. थँक यू संत सर, तुम्ही इथे आल्याबद्दल. अं, पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा असेल, की तुम्ही जी सुरुवात केली वेद मोटर्सची, तो प्रवास कसा होता? तुम्हाला कुठल्या आव्हानांचा सामना करावा लागला? त्याबद्दल थोडंफार सांगू शकाल का? धन्यवाद उदय सर. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार. मित्रांनो, वेद मोटर्स चालू केलं 21 ऑक्टोबर 2021 मध्येच. आणि प्रेरणा म्हणजे वेद मोटर्स चालू करण्याच्या पाठीमागचं आमचं जी प्रेरणा होती ती म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला आवड होती. त्या क्षेत्रातली आवड होती. ऑटोमोबाईल क्षेत्रातली आवड होती. मी सहज एक असं टू व्हीलर जाताना ना, त्याची चालू होत नव्हती गाडी आणि बिचारा खूप त्रास झाला त्याला. ती चालू होत नव्हती. मला ती कुठेतरी हृदयापर्यंत लागलं. मी असा विचार केला, की जे टू व्हीलर चालवतायत त्यांना कशा पद्धतीनं चांगली सर्व्हिस देता येईल किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मला कसं सॉल्व्ह करता येईल. तर त्याच्यावरती विचार करून मी असं विचार केलं, जर आपणच ह्याचं सोल्युशन जर समाजामध्ये केलं, की नक्की काय असतं, की टू व्हीलर चालवताना कोणत्या-कोणत्या अडचणी येतात लोकांना आणि त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. मग त्याचं माझी प्रेरणा म्हणजे ती होती नक्की. आणि चालू करायचं म्हटल्यानंतर होतं सगळं पैशाचं आयोजन, टाईमचं नियोजन. तर आपल्या मिरावडमध्ये आपले मिस्टर प्रशांत आंबरे हे आमचे फायनान्शियल प्लॅनर आहेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं समजावलं, की तुम्ही जर एखाद्या क्षेत्रामध्ये उतरायचं असेल तुम्हाला, तर त्याचं बॅकग्राऊंड तुम्ही पहिलं तपासा. मग जवळ-जवळ 6 ते 7 महिने वेद मोटर चालू करायच्या आधी मी सर्च करत होतो मार्केट, की नक्की ह्या मार्केटमध्ये नक्की करायला काय पाहिजे? कशा पद्धतीनं लोकांना जे इतर डीलरशिप जे सर्व्हिस देतात, त्याच्यापेक्षा आपण आणखी कशी चांगली देऊ शकतो त्यांना सर्व्हिस. तर ही प्रेरणा घेऊन आम्ही ती वेद मोटर्स चालू केली. धन्यवाद. थँक सर. म्हणजे आपल्याला असं समजलं, की त्यांनी एक प्रॉब्लेम समजून घेतला समाजामध्ये असलेला आणि त्याच्यावर सोल्युशन देण्याचा त्यांनी मस्त प्रयत्न केला आणि तिथून मग वेद मोटर्सचा जो जन्म आहे तो झालेला आहे. थँक सर. मी दुसऱ्या प्रश्नाकडे वळतोय, की वेद मोटर्स जे सर्व्हिस प्रोव्हाईड करतायत, तर त्याच्यामध्ये वेगळेपण असं काय आहे? म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये भरपूर आहेत. तुमचं जे हे आहे शोरूम आहे त्याच्या आजूबाजूला भरपूर शोरूम्स असतील, बरोबर, टू व्हीलर्स. पण तुमच्याकडेच अशी गर्दी का असते? तर तुमच्याकडे असं वेगळेपण का आहे? त्याबद्दल थोडंसं काही बोलू शकता का? खूप चांगला प्रश्न विचारला उदय सर तुम्ही. इतर डीलर्समध्ये आणि वेद मोटर्समध्ये डिफरन्स काय आहे? खूप चांगला प्रश्न विचारला. वेद मोटर्स सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या जो ग्राहक आहे ना, त्या ग्राहकाला राजा समजतो. आमचा देव समजतो. आणि मग आपण एखाद्या राजाबरोबर किंवा देवाबरोबर कसे व्यवहार करतो? उत्तमच करतो. वेद मोटरचं पहिलं उद्दिष्ट ते आहे, की येणारा प्रत्येक ग्राहक हा आमचा राजा आहे. आणि राजाला जशी ट्रीट केली जाते तशी केली जाते. त्याच्याही पुढं जाऊन वेगळंपण म्हणजे वेद मोटर्समध्ये जी-पी-एस ट्रॅकरपासून आम्ही जर गाडी तुम्हाला विकली, तर त्या गाडीची तुम्हाला लाईफटाईम कशा पद्धतीनं तुम्ही तिला सांभाळू शकता. फक्त गाडी विकणंच एवढं आमचं काम नाही, तर त्याला त्या ग्राहकाला 15 वर्ष, किमान 15 वर्ष तरी ती गाडी कशी चांगल्या पद्धतीनं ती मेंटेन ठेवू शकतो, याची एम-सी आम्ही गाडीच्या सुरुवातीलाच देऊन टाकतो. आयुष्यभर त्या गाडीची देखभाल आम्ही करू. हे वेगळंपण आहे.
वेद मोटर्समध्ये GPS ट्रॅकर, ती गाडी कशी सुरक्षित राहील याच्यासाठी छोटंसं एक तंत्र आहे. ट्रॅकर तुम्हाला माहिती असेल, आज बऱ्याच गाड्या चोरीला जातात किंवा कुठेतरी गायब होतात. तर तेही आम्ही वेद मोटर्समध्ये कस्टमरला प्रदान करतो नवीन गाडीसोबत. त्याच्यानंतर गाडीची PUC, गाडीचे इन्शुरन्स, गाडीची सर्व्हिसिंग, गाडीचा टायरमधली हवा ही कशी असावी आणि त्या कस्टमरला हवासुद्धा आम्ही फ्रीमध्ये भरून देतो. PUC आमच्याकडे आहे. असं सगळं एका छताखाली आम्ही ते वेद मोटर्समध्ये ग्राहकांना सर्व्हिस बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. थँक सो मच. वाह! थँक सर. म्हणजे आपल्याला समजलं की त्यांचं जे टू व्हीलर सेल्स अँड सर्व्हिसेसचं शोरूम आहे, तिथे वन स्टॉप सोल्युशन त्यांना म्हणजे ग्राहकांना मिळतं. ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला असं माहिती आहे की ते भरपूर व्हॅल्यूज ॲड करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांची एक WhatsApp कम्युनिटी आहे, तिथे भरपूर फॉलोअर्स आहेत आणि तिथे ते फ्रीमध्ये ते व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे टू व्हीलर्सला अजून चांगल्या रीतीने कसं आपण त्याची देखभाल करू शकू, याचंही ते आपल्याला मदत करतात किंवा त्याची व्हॅल्यू आपल्या जीवनामध्ये ॲड करतात. मी वळतोय त्यांच्या पुढच्या प्रश्नाकडे. आता त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत लता पाटणे, त्या इथे आल्या नाही आहेत, पण त्यांच्याशी बोलायलाही आपल्याला आवडेल. नेक्स्ट टाईम आपण भेटू त्यावेळी भरपूर बोलू. पण माझा क्वेश्चन असा आहे की आम्हाला समजलं की ज्या मिसेस लता पाटणे आहेत, त्या त्यांच्या व्यवसायात भरपूर हातभार लावतात. तर सर तुम्ही तुमची जी कौटुंबिक जीवन आहे किंवा व्यावसायिक जीवन आहे, हे कसं हाताळता? किंवा कुटुंबामध्ये पण पतीसोबत राहणारे त्यांना फेस करणं व्यवसायामध्ये, तर हे कसं तुम्ही समतोल कसा राखता? खूप चांगला प्रश्न विचारला. मित्रांनो, 2021 पासून 15 ऑक्टोबर 2021 पासून माझी पत्नी जी माझं हृदय आहे आणि ते हृदय जसं एखाद्या व्यक्तीबरोबर कायमस्वरूपी चिटकून असतं, तशी माझी पत्नी माझ्या हृदयामध्ये कायमस्वरूपी चिटकून आहे. जशी हृदयामध्ये आहे, तशी माझ्या बिझनेसमध्ये पण ती सतत माझ्याबरोबर असते. आणि मित्रांनो, बिझनेस हा कुणाचा एकट्याचा नसतो, महत्त्वाचं म्हणजे. आणि बिझनेसमध्ये छोट्या-छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनर्सला, म्हणजे कोणी पण असू द्या, तुमचा दुसरा एखादा मित्र असेल किंवा तुमची पत्नी असेल, त्या छोट्या-छोट्या छोटे-छोटे निर्णय, अगदी कामावरती एखाद्या व्यक्तीला ठेवायचं असेल, तर ती कशी असावी याच्यापासून निर्णय ते मोठ्या-मोठ्या डीलरशिपपर्यंत प्रत्येक सल्ला हा मी पत्नीला विचारतो, की आता असं आहे, तर असं काय करायला पाहिजे? बरं, त्याच्याही व्यतिरिक्त माझी 2 मुलं आहेत, श्रावणी आणि वेदांत. मग आम्ही घरी बसून एखादा जर प्रॉब्लेम आला, तर त्याच्यावरती सोल्युशन काय करू शकतो? किंवा एखादा मोठं डिसिजन घ्यायचं असेल, तर मी घरामध्ये मांडतो, त्यांचा विचार घेतो. करायचं आपल्यालाच आहे, पण विचार त्यांचा करून मग जे योग्य डिसिजन असेल, ते आम्ही घेतो. बिझनेसमधील सर्वात मोठं योगदान म्हणजे माझ्या पत्नीचं आहे आणि तिला विचारल्याशिवाय आम्ही कोणताही डिसिजन एकटा घेऊ शकत नाही. एकटा घेत पण नाही. थँक सो मच. अरे वाह! म्हणजे आम्हाला समजलं की त्यांच्या ज्या पत्नी आहेत, ते त्यांच्या बॅकबोन आहेत असं आपण म्हणू शकतो किंवा मोटर्सचे एक बॅकबोन, एक सपोर्टर आहेत असं आपण म्हणू शकतो. मी लगेचच नेक्स्ट क्वेश्चनकडे वळतोय, की आता जे ट्रेंड आहे मार्केटमध्ये, जी इंडस्ट्री चालू आहे, की इलेक्ट्रिक व्हेइकल्स बरोबर, हे जरा जास्त प्रमाणात विकल्या जात आहेत किंवा त्यांचा ट्रेंड आहे. तर त्याला बघता तुमचा काही भविष्यातील काही योजना आहेत का? खूपच छान. मी तर म्हणतो धरती मातेचं वरदान. खरंच इलेक्ट्रिक टू व्हीलर की पोल्युशन 0%. आणि आज जर आपल्याला मोकळा श्वास घ्यायचा असेल ना, तर आपल्याला इलेक्ट्रिक गाड्यांचा यूज केला पाहिजे मित्रांनो. कारण इलेक्ट्रिक गाडी खूप फायदेमंद आहे. तुम्ही जर पेट्रोल गाडी प्रत्येक किलोमीटरला ₹3 पडत असेल, तर इलेक्ट्रिक गाडी एक 10 ते 12 पैशाला पर किलोमीटर पडते. आणि धरती मातेचं वरदान, पोल्युशन एकदम बंद. आणि आपल्या वेद मोटर्समध्ये हा संकल्प घेऊन, की धरती मातेला पण आपण वंदन कसं करू शकतो? तर काही प्रमाणात आपण त्याचा हातभार लावू शकतो धरती मातेला. आणि लोकांना मी सजेस्ट करतो, की पण इलेक्ट्रिक गाडी जर सर्व्हिस ज्या ठिकाणी बेस्ट असेल, त्याच ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रिक गाडी घ्या. आणि वेद मोटर्सने स्पेशल पहिली सर्व्हिस सेंटर उभं केलं. इलेक्ट्रिक गाड्यांचं सर्व्हिस सेंटर उभं केलं, की लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. आणि नंतर आम्ही इलेक्ट्रिक गाड्या विकायला लागलो. सगळे स्पेअर पार्ट इलेक्ट्रिक गाड्याचे आमच्या वेद मोटर्समध्ये आहेत. आणि हा सल्ला देऊ शकतो. धरती मातेला जर वाचवायचं असेल तुम्हाला, तर इलेक्ट्रिक गाडी यूज करा. थँक ग्रेट. म्हणजे हे शिकण्यासारखं आहे, की इलेक्ट्रिक व्हेइकलचं त्यांनी आधीचंच फ्युचरमधलं जे हे आहे
की काय असणार आहे, त्याचे प्रॉब्लेम्स भविष्यातले काय असणार आहेत आणि त्याच्यावर आधीपासूनच उपाययोजना आपण काय करायची ते ऑलरेडी रेडी आहेत आणि म्हणूनच ते यशस्वी उद्योजक आहेत असं म्हणता येईल. पुढच्या प्रश्नाकडे वळतोय की संतोष सर, तुम्ही ज्यावेळी डिलिव्हर करता एखादी नवीन गाडी किंवा सर्व्हिसिंग करता, त्यावेळी गुणवत्ता जी आहे टू व्हीलर्सची, ती कशी, त्याची खात्री तुम्ही कशी स्वतःहून करून घेता? नक्कीच जी एखादी गाडी आम्ही ज्यावेळेस सेल करतो, तर त्या गाडी ग्राहकाला आम्ही सांगतो, "दादा, तुम्ही जर तिला सांभाळली, तर ती तुम्हाला सांभाळेल. फक्त गाडी विकणंच एवढंच वेद मोटरचं काम नाही, तर त्या गाडीला आयुष्यभर ती गाडी ग्राहकाला कशी साथ देईल, त्यासाठी छोट्या-छोट्या टिप्स असतात. अगदी छोट्या-छोट्या टिप्स त्या ग्राहकाला आम्ही समजावतो आणि तशा पद्धतीनं जर तुम्ही गाडी सांभाळली, तर नक्कीच तुमची गाडी तुम्हाला आयुष्यभर साथ देईल." अशी एक आम्ही वेद मोटरकडून ग्राहकाला समजवण्याचा प्रयत्न करतो. माझा पुढचा प्रश्न आहे सर, की तुम्ही आता एक यशस्वी उद्योजक आहात, तर या प्रवासामध्ये अ, तुम्ही काही शिकलात, तर त्याच्याबद्दल काही तुम्ही सांगू शकता का? काही महत्त्वाचा धडा किंवा आता जे नवोदित उद्योजक आहेत, टू व्हीलर क्षेत्रातच आपण बोलूया, की जे नवीन येणारे उद्योजक आहेत, त्यांच्यासाठी तुमचा काही सल्ला असा आहे का? नक्कीच मित्रांनो, प्रत्येक बिझनेसमॅन किंवा जेव्हा एखादा टू व्हीलर विक्रेता निर्माण होतो, तेव्हा प्रत्येकानं विचार केला पाहिजे, की सर्वात महत्त्वाचा उद्देश ग्राहकाचं समाधान. तुमचा यशाचा पाया कोणता असेल, तर ग्राहकाबरोबर तुमचं कम्युनिकेशन आणि ग्राहकाला तुम्ही देव माना. राजा राजा समजून जर त्याच्याबरोबर तुम्ही बिझनेस केला किंवा व्यवसाय केला, तर नक्कीच एक मोठा उद्योजक तुम्हाला बनेल आणि ग्राहकांच्या समस्या समजून घ्या. आपला फायदा आहे म्हणून त्याला गाडी विकणं हा न ठेवता, त्याचा फायदा किती पटीनं चांगला होईल, हा उद्देश ठेवून जर तुम्ही त्यांना गाडी विकली, तर नक्कीच तुमचा बिझनेस यशस्वी होईल. वॉव! ग्रेट सर. म्हणजे असं आपल्याला कळालं, की त्यांचं यशस्वी व्यावसायिक होण्याचं गमक जर समजलं, तर ग्राहक हा राजा आहे असं समजून त्यांना ती सर्व्हिस देणं, हे यशाचं गमक आहे असं मला वाटतं. मी शेवटच्या प्रश्नाकडे तुमच्याकडे वळतोय, की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की ईओ प्रीमियम क्लबचा आपल्या व्यवसायाला किती महत्त्वाचा, म्हणजे किती आपल्याला त्याचा फायदा झाला आहे. तर तो कसा फायदा झाला? तुमचा प्रवास कसा होता या पूर्ण जर्नीमध्ये इओ प्रीमियम क्लबमध्ये? ते तुम्ही थोडंफार सांगू शकाल का? आणि जे श्रोते आहेत, तुमचे फॉलोअर्स आहेत WhatsApp कम्युनिटीमध्ये किंवा भरपूर सगळीकडे जे Facebookवर आहेत, Instagramवर तुम्हाला फॉलो करतात. तर त्यांना काही तुम्हाला सल्ला द्यायचा आहे का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई-ओ-ओ हा जो आमचा प्रीमियम क्लब आहे. खरंच माझं मी नशीब समजतो. मी ग्रेटफुल, मी भाग्यशाली समजतो, की अशी ई-ओमधील जे बिझनेसमॅन आहेत, ते मला मिळाले. त्यांची साथ मिळाली. मित्रांनो, जशी संगत तशी रंगत. तुम्ही तो माहोल, ज्या माहोलमध्ये तुम्ही राहता ना, तसं तुमचं माइंडसेट तयार होतं. आणि आपल्या ई-ओमध्ये प्रत्येक बिझनेसमॅन हा पॉझिटिव्ह वृत्तीचा आहे. कधीही कोणतीही निगेटिव्ह वृत्ती त्याच्यामध्ये दिसून येत नाही. आणि अशा पॉझिटिव्ह बिझनेसमॅन लोकांच्या संगती राहून आज मला बरेच असे, म्हणजे तुमचा व्यवसाय 10 NX म्हणजे बिलियनियर कसं बनायचं, हा आपल्या ग्रुपमधून आपल्याला समजलं. मी मित्रांनो ह्या युओ क्लबचा खूप खूप आभारी आहोत. अशा युओमध्ये जे बिझनेसमॅन आहेत त्यांच्याकडून चांगल्या चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. त्यांच्यामुळं आज मी एवढ्या लेव्हलपर्यंत पोहोचलो आणि अजूनही मला आत्ताशी माझा कुठेतरी एक बी पेरलंय, त्याला एक छोटीशी पालवी फुटली. अजून माझा वटवृक्ष बनायचा आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला 10 ब्रँच, एक 15 ऑक्टोबर 2035 पर्यंत मला महाराष्ट्रामध्ये 10 ब्रँच आपल्या वेद मोटरच्या उभ्या करायच्या आहेत. मी माझे जे आनंदी ग्राहक आहेत, माझे जे श्रोते आहेत, जे WhatsApp कम्युनिटी आहेत, त्यांना मी सल्ला देऊ शकतो, मित्रांनो, गाडी कुठूनही घ्या. मी असं नाही म्हणत, की आपल्या वेद मोटर्समधूनच तुम्ही गाडी घ्या. पण गाडी जिथून घ्याल, तिथं तुम्हाला आयुष्यभर ती गाडी सांभाळण्याची जर तुम्हाला हमी देत असतील आणि तुम्हाला जर तिथं एक राजा म्हणून तिथं मी गेलोय आणि तुम्हाला जसं फील वाटत असेल, एक कम्युनिकेशन तिथं नक्कीच तुम्ही साधू शकता आणि हे सगळं तुम्हाला वेद मोटर्समध्ये नक्कीच अनुभवायला मिळेल. नक्कीच एक अनुभव आपल्या वेद मोटर्समध्ये तुम्ही घ्या, हा सगळ्या श्रोत्यांना मी एक सल्ला देऊ शकतो. वॉव! ग्रेट. म्हणजे भरपूर प्रेरणादायी अशी ही मुलाखत आज झाली आहे. मी तुर्तास आता विश्रांती घेतोय. पण ईओ प्रीमियम क्लबच्या नेक्स्ट सेशनमध्ये आपण एका नवीन उद्योजकासह येतोय, नवीन मुलाखतीसह आणि नवीन प्रेरणादायी गोष्टींसह. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.